येस अंपायर्स गणेशजी बाबिस्कर सर, मी विनंती करेल आपण या मुंबई घाटकोपरवरून आलेले अंपायर्स आहे, वेल अंपायरिंग. आणि अध्यक्ष मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. 2 दिवस ॲज अंपायर त्यांना आपण पाहिलं आणि खूप छान अंपायरिंग खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून करण्यात आली. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मी विनंती करेल शशी मेहेर सर, दत्ता मेहेर सर, याच मातीमध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत खेळत मोठे झालेले दोन्ही बंधू आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते. स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वी अंपायरच्या माध्यमातून केली जाते, एक चांगलं उदाहरण शशी सर आणि दत्ता मेहेर सर. त्याचबरोबर दत्ता सर, मी विनंती करेल आपण देखील या. थँक्यू. तर मित्रांनो, खऱ्या अर्थानं आता पुढील सन्मान आपण घेतोय. आज आणि काल खऱ्या अर्थानं जो आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकत होतात, आजही खऱ्या अर्थानं तो आवाज फायनलच्या मॅच मध्ये तुम्ही ऐकलात. नवी मुंबई ग्रामीण क्रिकेट खऱ्या अर्थानं जेव्हापासून आम्हाला क्रिकेट सातत्याने खेळ माहिती पडला, तदनंतर आपण पाहिलं तर त्यांचं समालोचन आम्ही नेहमी ऐकत राहिलो आणि त्यांचं समालोचन ऐकता ऐकता आम्ही देखील या क्षेत्राकडे वळलो गेलो. आणि फक्त नवी मुंबई पुरते नाही तर पश्चिम महाराष्ट्रामधील प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचं समालोचन खऱ्या अर्थानं ऐकताना आपण पाहिले आणि प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षांसोबत त्यांचे मैत्रीचे चांगले संबंध खऱ्या अर्थानं आम्ही पाहिल्या. पश्चिम महाराष्ट्राचा खेळाडू नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने येईल यासाठी त्यांची मेहनत राहिली आहे. एखाद्या गावातला खेळाडू, खेड्यातला खेळाडू नवी मुंबईच्या मोठ्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने खेळेल यासाठी त्यांची मेहनत राहिली आहे. आता मयूर पन्हाळकरचं उदाहरण जर आपण घेतलं तर या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं मयूर पन्हाळकर गतवर्षीय ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळू शकला नाही, या वर्षी तो ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळावं यासाठी मयूर पन्हाळकरचं नाव त्यांनी पुढे टाकलं. एका संघ मालकासाठी ते मयूर पन्हाळकरचं नाव सांगितलं आणि त्यानंतर मयूर पन्हाळकरच्या खेळाकडे लक्ष ठेवलं. असे सर्व खेळाडूंना, पश्चिम महाराष्ट्राच्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या टेनिस क्रिकेटवरती एक चांगल्या पद्धतीने व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करणारे द नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा गोड आणि लाडका आवाज विघ्नेशजी मडवी सर यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. खूप छान सपोर्ट सरांचा खेळाडूंना राहतो, तालुक्याला राहतो, अध्यक्षांना सपोर्ट राहतो आणि ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं खूप चांगली फ्रेंडशिप, असा कुठलाही तालुका नाहीये ज्यांच्या अध्यक्षांसोबत त्यांचे चांगले संबंध, प्रत्येक अध्यक्षाला सपोर्ट त्यांचा राहिला, खेळाडूंना सपोर्ट राहिला आणि तुमचा सपोर्ट हा नेहमी खेळाडूंना, अध्यक्षांना, तालुक्यांना सातत्याने असाच असावा. पुढील सन्मान आपण करतोय. आज खऱ्या अर्थानं समालोचनामध्ये काहीतरी नवीन आपल्याला ऐकायला भेटलं, काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपल्याला ऐकायला भेटले, काही डायलॉग्स ऐकायला भेटले, तर काही संघ मालकांचे हृदयाचे ठोके कशा पद्धतीने वाचतायत याचं एक चांगलं उदाहरण त्यांच्या माध्यमातून ऐकायला भेटलं. खऱ्या अर्थानं त्यांची आणि माझी भेट ही पहिल्यांदाच या व्यासपीठावरती झालं, मात्र क्रिकेटने दिलेला एक चांगला मित्र खूप दिवसानंतर मलाही भेटला, याचा आनंद मलाही होतोय. आणि आवाज देऊयात आज पुण्यावरून जे या मॅच साठी, या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, आपल्या समालोचनाच्या वाणीतून ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये छान घर केलं, असे आमचे पुण्याचे किरण सर. येस, मी विनंती करेल आपण या किरण शेळीमकर सर यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. मी विनंती करेल उपाध्यक्ष, अध्यक्ष कोण असतील या प्लीज. किरण सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो. फक्त क्रिकेटच नाही तर त्याचबरोबर दहीहंडीचा कार्यक्रम असेल, खो खो कबड्डीचा कार्यक्रम असेल, राजकीय कार्यक्रम असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची वाणी आहे, त्यांची कला आहे, आई सरस्वतीचा आशीर्वाद आहे. आणि मी म्हणेल ते आल्यानंतर स्वराज्य 32 श्रेयांचे लाडके समालोचक ते आहेत. खूप छान वातावरण ते आल्याने समालोचक असाच फेवरेट समालोचक आहे त्यांचे. सगळ्या समालोचकांचा सन्मान इकडे झालाय, पण अजून एक समालोचक आहे. बघता बघता मागची 6-7 वर्ष झाली की ज्यावेळेस पहिल्यांदा त्यांची ओळख झाली होती, एक समालोचक म्हणून मी बरोबर करतोय का, मी व्यवस्थित समालोचन करतोय का, पण जसजसे वर्ष पुढे गेले तसतसं मात्र या समालोचकाने नुसतं आपला तालुका नाही, आपला जिल्हा नाही,
तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढलाय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील या समालोचकाला भरपूर मागणी आहे. नुसतं नवी मुंबई नाही तर भिवंडी असेल, रायगड परिसर असेल, या अशा अनेक नामांकित स्पर्धेमध्ये जी आवाज सध्याच्या घडीला चर्चेत आहे, आमचे सर्वांचे लाडके किरण म्हसकर यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आज प्रत्येक असोसिएशनचा एक आवडीचा आणि सगळ्यांच्याच अगदी गळ्यात ताईत म्हणजेच किरण म्हसकर यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. अप्रतिम भरारी सध्याच्या घडीला किरण म्हसकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि कालपासून त्यांची वाणी आपण ऐकलीत त्याबद्दल त्यांचा देखील आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनापासून आभार. आणि पुढील सन्मानाकडे आपण वळतोय. डोंबिवली खोनेगाव अक्षय शेठ म्हात्रे म्हणजेच ओम साई MTC 8182 हा नंबर खऱ्या अर्थानं अक्षय शेठच्या मला वाटतं सगळ्या ट्रॅव्हल्सला, सगळ्या कार्सला, जेवढे पण त्याचे कार्स बंगल्याच्या खाली असतात त्या सगळ्या कार्सचा नंबर 8182. लोढामध्ये जेवढ्या पण बसेस आहेत त्या सगळ्या बसेसचा नंबर 8182. आणि अक्षय शेठ म्हात्रे खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये अक्षयचं नाव नव्हतं, पाटण तालुक्यामध्ये अक्षयची एंट्री झाली. शिवाजी जाधव बॉस खऱ्या अर्थानं अक्षयची आमची ओळख करून दिली. तदनंतर अक्षयने हळूहळू त्याची काम करण्याची पद्धत दाखवली आणि आज खऱ्या अर्थानं स्वराज्य 32व्या रबर बॉल प्रीमियर लीगला अक्षय 3 कॅमेऱ्यामधून कशा पद्धतीने स्पर्धा प्रेक्षकांसाठी आणि 198 देशामध्ये घेऊन जातोय याचं एक चांगलं उदाहरण आम्ही पाहिलं. आणि ओम साई FTC 8182 अक्षय शेठ म्हात्रे. मी विनंती करेल आपण या. कुणाल असेल तर कुणाल आपण या. हे सगळे बारके आहेत कुणाल आणि प्रत्येकाचे व्हिडिओज त्यांच्या माध्यमातून अपलोड केले जातात. ओम साई MTC YouTube आवडलं असेल तर एकदा टाळ्या फक्त वाजल्या पाहिजे, कारण की ओम साई MTCने खऱ्या अर्थानं चर्चेला, या स्पर्धेला खऱ्या अर्थानं चर्चा आणली. कॅमेरामॅन या, तुम्ही पण या, ते लाजणार आहेत. एक वेळ युट्यूबला दिसलात तर फेमस व्हाल. CCTVत दिसण्यापेक्षा युट्यूबला दिसा. सन्मान करूयात ओम साई MTC. वेल कॅमेरा बघ. आमचा सगळे नीरज असेल आमचा, त्याचबरोबर याचं नाव काय, नीरज, आणि त्याचबरोबर प्रसन्न असेल, प्रसन्न होईल. सर्वांचं आम्ही स्वागत करतो. खूप छान कॅमेरा बघ अक्षय शेठ म्हात्रे. नीरजने मगाशी जो अगदी मला वाटतं त्या टोकावरती जो पोपट बसला होता तो नीरजने दाखवला होता. आणि प्रसन्न देखील खूप माहीर आहे. येस नीरज, मी विनंती करेल आपण या. नीरज तुझा देखील सन्मान पहिल्यांदाच सगळ्या कॅमेरामॅनचा सन्मान आम्ही करतो. आणि विजय दादा पहिल्यांदाच झालंय, सगळ्या कॅमेरामॅनचा सन्मान आम्ही घेतोय. दादा आपलं शुभ हस्ते सन्मान आम्ही घेतोय. नीरज कॅमेरामॅन. प्रसन्न आपण देखील ये. प्रसन्न ये भाई, तुझा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. पहिल्यांदाच अशी खऱ्या अर्थानं सगळ्या कॅमेरामॅनचा सन्मान आम्ही घेतोय. नाहीतर एक त्या अक्षयचा किंवा कुणालचा सन्मान आम्ही घ्यायचो आणि त्यानंतर स्पर्धा पुढे जायची, पण पहिल्यांदा सगळ्या कॅमेरामॅनचे सन्मान. प्रसन्न कुठे भाई आहे, खूप कलाकार आहे ते, आणि या सर्वांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. येस प्रसन्न, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. थँक्यू सो मच ऑल द कॅमेरामॅन्स. खूप छान काम. आज कमीत कमी इथे 3 कॅमेरे, दुसरीकडे टोटल 6 कॅमेरे आज नवी मुंबईमध्ये त्यांचा सेटअप लागलाय. 6 कॅमेराचा सेटअप आज नवी मुंबईमध्ये त्यांचा आहे. थँक्यू सो मच. पुढील सन्मान आपण करतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेट आणि क्रिकेट चालू झाल्यानंतर प्रत्येक जण चर्चा करत होता की तालुक्यापुरता आपण खूप खेळलो, आता पुढच्या लेवलला कधी खेळणार. आणि अशी चर्चा होत असताना एक नाव पुढे आलं, ज्यानं पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद खऱ्या अर्थानं त्या खुर्चीवरती त्या व्यक्तीला जबरदस्ती बसवण्यात आलं. आणि हे पद दिल्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये ज्याने तमाम पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही उभ्या डोळ्यानं दाखवली. आणि बघता बघता पावसाळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट दाखवला. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे संस्थापक अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा विद्यमान अध्यक्ष शिवा द बॉस. वेलकम.
असं कुठलंच काम नाही जे बॉस करू शकत नाही. पश्चिम महाराष्ट्र बॉसने शब्द दिलाय, यंदाच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्र नाईट मध्ये आम्ही घेऊन येणार आहोत आणि नाईट स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग तुमच्यासाठी असणार आहे. आणि त्यामध्ये एक तालुका आणि आतापासून तयारी चालू झाली. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि एक तालुका एक संघ ही देखील नाईटला होणार आहेत. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे चॅम्पियन ट्रॉफी आणि प्रीमियर लीग 2 स्पर्धा 1-1 लाखाच्या तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. आणि बॉस आहे तर ते शक्य आहे आणि खऱ्या अर्थानं ते तो शक्य करून दाखवत असतो. थँक्यू सो मच. आणि खूप छान गाणी आज वाजवली, तशी सगळी गाणी तो वाजवतो बॉस. आणि पुढच्या सन्मानाकडे जाऊयात. आज खऱ्या अर्थानं खास पुण्यावरून या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं गेले 2 दिवस ते उपस्थित आहेत. अर्थातच वेळेतला वेळ त्यांनी काढला. मी मगाशीच बोललो की एवढा वेळ कोणाकडे नसतो की आपल्या वेळेतला वेळ तो क्रिकेटसाठी देत असतो. मात्र एक क्रिकेट प्रेमी आज गेले 2 दिवस आपल्यासोबत जोडले होते. अर्थातच अमोलजी कांबळे साहेब, मी विनंती करेल आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही घेत आहोत. अमोल दादा गेले 2 दिवस आपल्यासोबत जोडले गेलेत. खास पुण्यावरून ते आलेले आहेत. थँक्यू सो मच. खूप छान आपला वेळ, तुमचा वेळ आम्हाला दिला, तुमचा वेळ क्रिकेटला दिला, तुमचा वेळ असोसिएशनला दिला. मनापासून आभार. आणि ते आणखीन एक सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे आदरणीय शंकरदादा वसंत मोहिते साहेब यांचे परम मित्र सन्मान्य आदरणीय शांताराम भाऊ कदम साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये विकासांना पाटील साहेब विनंती करेल हा सन्मान आपल्या शुभ हस्ते आम्ही घेत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित शांताराम भाऊ कदम साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. थँक्यू सो मच. आता आमचे गेले 2 दिवस खऱ्या अर्थानं ॲज अ गुणलेखक म्हणून ज्यांना आम्ही पाहिलं, आमच्यासोबत गुणलेखकच्या भूमिकेमध्ये जे आमच्यासोबत जोडले होते, अर्थातच जालिंदर पन्हाळकर सर, मी विनंती करेल आपण देखील या. आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. जालिंदर पन्हाळकर सर, आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. ॲज अ गुणलेखक गेले 2 दिवस आमच्यासोबत ते जोडले होते आणि त्यांचा सन्मान आता आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. थँक्यू सो मच. 2 दिवस आपली खूप मेहनत आणि खूप साथ आम्हाला लाभली. अशीच मेहनत आणि अशीच साथ आपली आम्हाला लाभत राहो आणि हीच अपेक्षा. थँक्यू सो मच. मनापासून आभार. खूप छान गुणलेखन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. छोट्या मोठ्या गोष्टी आम्हाला देखील सांगितल्या गेल्या, शिकवल्या गेल्या. थँक्यू सो मच. मनापासून आपला आभार व्यक्त करेल. पुढील सन्मानाकडे खऱ्या अर्थानं आपण वळतोय. पुढील सन्मान आमच्या जे वाद्य वाजवणारे आहेत, अर्थातच तुतारी आणि त्याचबरोबर नगाडा ज्यांच्या माध्यमातून वाजवला जातो आणि या स्पर्धेची शोभा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आणखीन वाढवण्यात आली, त्या दोघांचे खऱ्या अर्थानं आम्ही सन्मान करणार आहोत. चौघांचे पण विनंती करेल. आता आम्हाला नाहीये तुतारी वाजवता, पण तुमचा सन्मान असाच आम्ही घेत आहोत, तो महत्त्वाचा आहे. विनंती करेल सर्व अध्यक्ष, सर्व कमिटी, आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची ती परंपरा आहे आणि ती परंपरा आपण जोपासायचे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं वाद्य म्हणजे नगाडा, हे नाव तुम्ही ऐकून होतात, पण नगाडा कशा पद्धतीने वाजतो आणि कसा दिसतो हा तुमच्या समोर आहे. कारण की महाराष्ट्रातून ही वाद्य आता हळूहळू मी म्हणेल कमी होत आलेत. मात्र या वाद्यांच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्राची परंपरा जपण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे तुमच्या समोर आहेत, जे महाराष्ट्राचं वाद्य वाजवत महाराष्ट्राची परंपरा, लोक परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. आणि
त्यांच्याच माध्यमातून त्यांच्यासाठीच हा सन्मान आहे. थँक्यू सो मच. आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपली साथ आणि या प्रत्येक वर्षी या स्पर्धेसाठी आपली जी साथ आहे अशीच लाभो. खूप खूप धन्यवाद. आपल्या माध्यमातून खूप चांगली परंपरा जोपासली जाते. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. या ज्या बैठक या टीम मीटिंग ज्या झाल्या असतील या सगळ्यांनी पुढे या. जायचंय सगळ्यांना, आम्हाला पण जायचंय. या या या, वाट बघताय. व्हिडिओ कॉल आमचे पण चालू होतील थोड्या वेळात. या ओ व्हिडिओ कॉल वाले सगळे या. या सगळे व्यासपीठाच्या जवळ या. या या इकडे पुढे या. झालं व्हिडिओ कॉल आम्हाला पण येत आहेत. झाली का स्पर्धा? या घरी लवकर. येस पुढे या. आमच्या लकी नायकवडी साहेब देखील उपस्थित आहेत. लकी नायकवडी साहेब, त्यांचा देखील सन्मान आम्ही करतोय. लकी दादा या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सर्व संघ मालक विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. सर्व संघ मालकांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सर्व संघ मालकांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. इथून पुढे जे 10 संघ आणि 10 संघ मालक होते त्या सर्वांचा सन्मान आपण घेत आहोत. मी सर्वात पहिल्यांदा विनंती करेल श्री भैरवनाथ क्रिकेट स्पोर्ट्स भैरववाडी या संघाचे संघ मालक मनोजी खराडे साहेब, आकाश जी खिल्लारे साहेब आणि प्रतीकजी चाळके साहेब, विनंती करेल आपण या. संघ मालक मनोजी खराडे साहेब, आकाशजी खिलारे साहेब आणि प्रतीकजी चाळके साहेब, श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब अर्थातच भैरववाडी या टीमचे संघ मालक, मी विनंती करेल आपण या. कॅप्टन आहेत, खेळाडू असेल, कॅप्टन असेल, आपल्या संघ मालक जर उपस्थित नसेल तर त्याचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण येऊ शकता. या संघ मालक आलेले आहेत. मी विनंती करेल दादा सन्मान आपण द्यायचा आहे. श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडीचे संघ मालक उपस्थित आहेत. मनोजी खराडे, आकाश खिलारे, प्रतीक चाळके यांचा सन्मान आम्ही करतोय. थँक्यू सो मच. आपलं प्रेम असंच राहू. त्याचबरोबर पुढील संघ आम्ही विनंती करतोय श्री जांभळे देवी स्पोर्ट्स पुनवत या संघाचे मी विनंती करेल गणेशजी लाड साहेब, दीपकजी डांगे साहेब उपस्थित नसतील तर कॅप्टन आणि त्या गावचे शिवाजी साहेब, भगवान साहेब आप्पा, मी विनंती करेल आपण या. हा सन्मान आपण स्वीकारायचा. अर्थातच श्री जांभळे देवी स्पोर्ट्स पुनवत या संघ मालकांचा सन्मान यावेळी स्वीकारला जातोय. त्रिशा 11 मंदूर संघाचे सतीजी पाटील साहेब, प्रदीपजी चौगुले साहेब आणि सुनीलजी सावंत साहेब, मी विनंती करेल आपण. त्याचबरोबर श्री विकास अण्णा पाटील मोहरे संघ, विकास पाटील साहेब अण्णा उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय संघ मालक म्हणून. आज अण्णाचा लिटिल चॅम्प देखील उपस्थित आहेत. त्यांचा बारका देखील आज आलाय. बारक्या लिटिल चॅम्प ये आज संघ मालक म्हणून घेतोय ट्रॉफी. उद्या मॅन ऑफ द मॅच म्हणून ट्रॉफी घेशील. सेम झेरॉक्स कॉपी आहे सेम. त्याचबरोबर शिवरुद्रा फायटर दामोडे टीम, विकाजी मोहिते साहेब बंडनाना आणि संजयजी शेळके साहेब. येस अंकुश दादा त्यांना सन्मान स्वीकारतायत. अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. त्याचबरोबर श्री 11 कुसाईवाडी या टीमचे अर्थातच शिवम महेश पवार साहेब, त्याचबरोबर रणजितजी पिले साहेब, कोणी प्रतिनिधी असेल प्लीज मी विनंती करेल. संघ मालक चीता आहे तरबेजे, इट्स व्हेरी चालाक ब्रो, अप्रतिम आहे. काय कॅच पकडली, रील भेटली, स्टेटस भेटला आणि आजचा स्टेटस तुमच्या समोर आहे. जो बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट अर्थातच राहुल कटिंग. व्हॉट अ कॅच यार. विजय आज माईक घेऊन उभा आहे, काय बोलणार आहे तू? ओके त्यांना बोलायचंय. अरे घे प्राइस, घे प्राइस.
आत्ता बोललास तर नेक्स्ट टाइम प्राइज घेत. मयूर पन्नाग बघ कसला बोलायला लागला, त्याला सवय नव्हती असे प्राइज घेत घेत सवय लागते. फर्स्ट प्राइज आहे तुझं? फर्स्ट आहे. फर्स्ट क्रिस्टल ट्रॉफी. ट्रॉफीची किंमत खूप असते भाऊ, आम्ही मंदिरात ठेवतो गेल्या गेल्या, आणि एक पण लाकडाची असो प्लास्टिकची ट्रॉफ्या अख्खा कारखाना उभा केलाय, पण एक काही ट्रॉफीला धूळ बसून देत नाही. खूप किंमत असते, खूप इम्पॉर्टंट आहे ट्रॉफी ही तुझ्यासाठी. हा इम्पॉर्टंट आहे. कॅच जेव्हा पकडली तेव्हा डोळ्यासमोर काय पूर्ण भविष्यच उभं राहिलं असेल. हा भविष्यच राहिलं. किती वर्ष झालं क्रिकेट खेळतोयस? लगभग 4 वर्ष झाले मी क्रिकेट खेळतोय. आणि लवकरच एज काय तुझं? एज 28. वाव, आहे. लवकरच येशील तू सगळ्यांच्या समोर. माझ्याशीच एवढं कमी बोलतोस का? नंतर मॅच झाल्यानंतर 2-2 तास फोनवर लागलेला असतोस? नाही. थँक्यू सो मच, मनापासून आभार राहुल. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटाची पहिली ट्रॉफी येते, आणि पहिलं ते पहिलं असतं. ट्रॉफी असो किंवा प्रेम असो, पहिलं ते पहिलं नेहमी जपून ठेवलेलं असतं. वेल प्लेड यार. आणि जाऊयात आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर या स्पर्धेचा रमेशजी पाटील साहेब आणि दीपकजी पाटील साहेब मी विनंती करेल. महेशजी पवार साहेब आपल्या शुभहस्ते हा किताब आम्ही देतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 7 विकेट घेऊन, अर्थातच एक चपळ, एक चांगली फिटनेस असलेला, व्हाईट शर्ट मधला, लाल्या व्हाईट टी शर्ट आहे. हाय हाय हाय, अगदी गोरा पान. तू गोरा आहे का? थांब जरा थांब. कोण आहे तो बेस्ट बॉलर 7 विकेट? अर्थातच आणखीन एक खेळाडू आहे ज्याचे 7 विकेट होते, त्याचं नाव आहे सुशांत पाटील. पण दुसरा खेळाडू आहे ज्याचे आहे 7 विकेट, आणि तो आहे अर्थातच लाल्या. वेलकम सुशांत पाटील. आमचे लेजंड बॉलर आहेत, आणि लेजंड बॉलर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा किताब देतोय. वाव, हे भाग्य आहे, एक लेजंड बॉलर आणि त्यांच्या शुभ हस्ते किताब दिला जातोय. कसले फॅन आहेत त्याचे, धडाधड फोटो काढाय सगळे आलेत. बापरे, खरंच एवढा गुन्हे. पाय बिया पडतोय. थांब रे बाबा. किती वर्ष झालं क्रिकेट खेळतोय? एक 2.5-3 वर्ष झाले. एक नंबर यार, लय लवकर खेळायला लागलास क्रिकेट तू पण. एवढा तरबेज. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. हो, प्रॅक्टिस. सपोर्ट कोणाचा राहतो जास्त करून क्रिकेट खेळत असताना? सपोर्ट म्हणजे जेवढे आता आपले खेळाडू आहेत पूर्ण, म्हणजे असतील आपले ओपनचे असतील किंवा आपले गावचे इकडे जेवढे खेळाडू आहेत आमच्या टीमचे असतील किंवा बाहेरचे पण आपले जेवढे खेळाडू आहेत, ते सगळेजण मला सपोर्ट करतात की तू खेळ, तुझा गेम आहे, तू पूर्णपणे म्हणजे क्रिकेटवर फोकस कर. एन्जॉय केली स्पर्धा? हो, खूप छान. असा प्लॅटफॉर्म भेटणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी शंकरदादा मोहिते यांनी दादा आहेत त्यांनी आम्हाला खेळायला इथं संधी दिली, त्याच्याबद्दल खूप खूप आभार. वेल यार वेल. आणि टेनिस साठी आता वाट बघतोयस का? हो, नक्कीच. खूप आतुरता आहे. ही कितवी ट्रॉफी आहे? ही माझी बेस्ट बॉलरची एक 6वी असेल. अप्रतिम. असाच खेळ खेळत जा. थँक्यू सो मच ना. बापरे, माझ्या पण खरंच हा संस्कारी आहे का? असंच करतो काय आहे का? मला वाटलं असंच ते दाखवायला. प्रेम मॅन बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट अध्यक्ष, संस्थापक पाटण तालुका टेनिस क्रिकेट अध्यक्ष, पाटण तालुका टेनिस क्रिकेट, डीजे अद्वैतचे प्रोप्रायटर. मी विनंती करेल शिवाजी यादव दी बॉस, आपल्या शुभ हस्ते हा किताब आम्ही देतोय. बॉस कुठे? ये फोन. मगाशी मी खोटं नाही बोललो मित्रांनो. या, ती मनातली गाणी जी वाजत होती ना, ती यासाठीच वाजत होती. या बॉस, आपल्या शुभ हस्ते आम्ही सॉरी तुला फोनवरतून आम्ही बोलवलं. आपल्या शुभ हस्ते आम्ही बॉस सन्मान घेतोय. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट बॉस आपण देणार आहोत. आणि
एका खेळाडूचे धावा आहेत 112, नाव आहे त्याचं अक्षय पाटील. दुसरा खेळाडू आहेत ज्याच्या धावा आहेत 125, नाव आहे त्याचं कुठे जो मावळतो तो उगवतो आणि जो उगवतो त्याला बोललं जातं सूरज. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सूरज पाटील. तो शॉक झालाय. तूच आहेस अरे पैलवान सूरज पाटील. आता तरी विश्वास झाला. सूरज पाटील वेगळा आणि पैलवान सूरज पाटील तूच आहेस. वेलकम. अरे देहबोली आहे काय ती चेहऱ्यावरची स्माइल आहे, बॉडी लँग्वेज, आर्म्स, मनगटातली ताकद एकदम ओके आहे. क्लास आहे. सूरज पाटील लाजवाब आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 125 धावा बॉस यांच्या शुभ हस्ते. दोघांची बॉडी पण सेम आहे बॉस आणि फुल हट्टे कट्टे. वेलकम. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. वाव. थँक्यू सो मच सूरज पाटील आणि थँक्यू सो मच बॉस. येस सूरज माईकचा आवाज खूप वाढवलाय. आत्ता तरी जोरात बोल यार, आत्ता तरी जोरात बोल. काय बोलतोस? शॉक झालं तुला की बेस्ट बॅट्समन तुला डोक्यात पण नव्हतं? डोक्यात नव्हतं कारण आम्ही सेमीफायनल पण नव्हतो पोहोचलो, लीग स्टेजला बाहेर गेलेलो. 125 धाबा आहेत तुझ्या आणि अक्षय पाटीलच्या 112 धाबा आहेत आणि खूप छान परफॉर्मन्स राहिला. खुश आहेस की नाराज आहेस? काय सांगशील? का इक्वल आहेस? खुश आहे थोडं. आता प्राईज भेटल्यामुळे पण टीम क्वालिफाय व्हायला पाहिजे होती. स्वप्न बघितलेलं? स्वप्न तर बघितलेलं पण सगळी स्वप्न पूर्ण नाही होत ना. काही थोडीशी अधुरी राहतात. सगळीच पूर्ण झाली असते तर मंदिर आणि देव कशासाठी असते. बरोबर आहे. पण आता नेक्स्ट टाइम प्रयत्न जोरात होईल. ह्याच्यापेक्षा तरी जोरात होईल. एक नंबर. शुभेच्छा. थँक्यू सो मच. सूरज पाटील नाव लक्षात राहिलं आमच्या. हा आणि हे जे प्राइज आहेत ते सगळे लाईव्ह म्हणजे ओमसाय MTC लाईव्ह मध्ये जे आम्हाला प्राइज येतात म्हणजे बॅट्समन बॉलर जो म्हणजे संघ तो बाहेर असला तरी संघ आत असला तरी म्हणजे हे जे प्राइज आहेत ते कोणाच्या कमिटी वगैरे यांच्यानुसार दिले नाही आहेत. हे आपण पूर्णपणे टेक्निकल टीमच्या द्वारे हे प्राइज दिलेले आहेत. लक्षात घ्या. आता जाऊयात मॅन ऑफ द सिरीज. येस देऊयात सिरीज. अध्यक्ष नाही बोललेत. चौथ्या क्रमांकाचं प्राइज मी हे प्राइज देण्यासाठी विनंती करेल उदयजी खांडेकर साहेब, संदीपजी खांडेकर साहेब, श्रीधरजी खांडेकर साहेब आपल्या शुभहस्ते प्राइज देणार आहोत. आपण या उदय दादा, संदीप दादा, श्रीधर दादा आपल्या तिघांच्या शुभ हस्ते चौथ्या क्रमांकाचं प्राइज आम्ही देत आहोत. वेलकम. चौथ्या क्रमांकाचं प्राइज अर्थातच संघ मालक आहेत शंकरदादा मोहिते साहेब, समाजसेवक आणि संघ आहे शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे संघ. विनंती करेल दादा फायटर्स सर्व टीम्स चौथ्या क्रमांकाचं प्राइज घेण्यासाठी आपण यायचं आहे. ट्रॉफी येणं महत्वाचं आहे. संघ एक तो जीत मिलेगी वरना शीख मिलेगी, पण आपल्या संघामध्ये ट्रॉफी येणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. आम्ही खेळत आलो नेहमी ट्रॉफीसाठी. नाही कधी क्रिस्टल ट्रॉफी जर आपल्या संघामध्ये येते तेवढे नाराज चेहरे कशासाठी? या फोर्थ प्राइज ऑफ द टुर्नामेंट. मी नाराजगी ओळखू शकतो तुमची. या चौथ्या क्रमांकाचं प्राइज कृष्णदादा आणि त्यांच्यासोबत असलेले आमचे सर्व मान्यवर शांताराम भाऊ मी विनंती करेल आपण देखील जॉईन व्हा. आपलीच टीम आहे, भाऊंची टीम, दादांची टीम आणि फोर्थ प्राइज ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड आणि खूप छान खेळ राहिलाय. थँक्यू सो मच.
थँक्यू टीम आणि थँक्यू टीम ओनर. तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज अरे संदीपजी गायकवाड साहेब, अंकुशजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते, राजू पवार साहेब, बाळकृष्ण पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज आम्ही देतोय. या आमचे मान्यवर, ज्या मान्यवरांना आम्ही विनंती केली आहे, बाळकृष्ण दादा त्याचबरोबर सर्व जे मान्यवर आम्ही आवाज दिले त्यांना विनंती करेल, या आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज आम्ही देत आहोत. असोसिएशन कमिटी जी आहे मी विनंती करेल आपण या प्लीज, या दादा. अंकुश दादा, संघाचं नाव आम्ही घेतोय राजू पवार आहे. थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट अर्थातच आवाज देऊयात गणेशजी लाड साहेब, दीपकजी डांगे साहेब यांची टीम जी खेळली आहे श्री जांभळे देवी स्पोर्ट्स पुनवत संघ. वेलकम. शिवराजजी बारुगडे साहेब त्यांना देखील विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही प्राइज देतोय. शिवराजी बारुगडे साहेब, येस वा, थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये अर्थातच गणेशजी लाड साहेब आणि दीपकजी डांगे साहेब यांची संघ मालक आहेत आणि संघ खेळला अर्थातच श्री जांभळे देवी स्पोर्ट्स पुनवत या नावानं. प्रतिम खेळ राहिला, सेमीपर्यंत पोहोचलेली टीम आहे. गेले 2 दिवस मेहनत या टीमची खूप चांगली राहिली आणि फ्रेश आहे टीम, पूर्णपणे चेहऱ्यावरती स्माइल तशीच आहे कारण की ट्रॉफी त्यांना आली आहे याचा आनंद या टीमला. वेल प्लेड आणि खूप छान ट्रॉफीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय. काय हरकत नाही, नेक्स्ट टाइम फर्स्ट प्राइज साठी आपण जरूर ट्राय करूयात. थँक्यू सो मच. आमचे पोलीस बांधव जे होते सगळे पोलीस प्लेयर्स होते, खूप छान केसेस तुम्ही सॉल्व्ह केल्या. थँक्यू. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट देण्यासाठी मी विनंती करेल आमचे महेशजी चोरमारे साहेब आणि विकास अण्णा पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते प्राइज आम्ही देणार आहोत. महेशजी चोरमारे साहेब आणि विकास अण्णा पाटील साहेब आपल्या दोघांच्या शुभ हस्ते सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट आम्ही देणार आहोत. ट्रॉफी घेऊन मित्रांनो जाऊ नका कारण की अजून बऱ्याच खेळाडूंसाठी टाळ्या वाजवायच्या बाकी आहेत. तुमच्यासाठी त्यांनी टाळ्या वाजवलेत. जर फर्स्ट प्राइजला कोण नसेल तर त्याला अर्थ नाहीये, जाऊ नका लगेच. आम्ही सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट अर्थातच श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघ. वेलकम. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट आणि या टीमचे आपण पाहिले तर ओनर उदय खांडेकर, संदीप दादा खांडेकर आणि श्रीधर दादा खांडेकर यांच्या मालकीची टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघ. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट स्वराज्य बत्ती शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग. द्वितीय क्रमांकाचं प्राइज आपल्या नावावरती घेणारा संघ आहे रेड कलर आर्मी अर्थातच श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघ. मित्रांनो सर्वांना विनंती करेल, बक्षीस समारंभ संपला नाहीये. आज तुम्ही दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवा, शब्द आहे तुमच्यासाठी, उद्या कोण ना कोण टाळ्या वाजवेल. आपण इतर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण व्यासपीठाच्या जवळ या. काय आजही पाटण तालुक्याचा नियम आहे, बक्षीस घेतल्याशिवाय कोणी जात नाही, तर पुढच्या स्पर्धेला त्यांना पॅनलाइज असते. कारण की खूप महत्वाची गोष्ट आहे, खेळाडू अगदी मेहनत करत असतो, त्याला आपण प्रोत्साहन करायचं आहे. टाळ्या वाजवण्यासाठी सर्व खेळाडूंनी थांबायचं आहे.
प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस घेऊन कृपया जाऊ नका, वेळ लगेच आम्ही तुम्हाला देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज कडे आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज मी विनंती करेल सचिन अप्पा चोरमारे साहेब आणि त्यांच्यासोबत असलेला मित्र परिवार, आपण सर्वांनी थांबायचं आहे. येस, सचिन अप्पा मित्र परिवार आणि त्यांच्यासोबत सगळा त्यांचा असलेला मित्र परिवार, किरणजी लोकरे साहेब, गणेशजी इंगे साहेब, अतुलजी होलकर साहेब, प्रवीणजी गोडसे साहेब, शिवाजी नायकवडी साहेब आणि अमोल कारंडे साहेब, सर्वांना विनंती करेल आपण सर्वांनी या. आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज आम्ही देत आहोत. अमोल दादा या, अमोल कांबळे साहेब, सर्वांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज. येस, जाऊयात मॅन ऑफ द सिरीज कडे. टीम आता लक्ष द्या, फक्त 2च बक्षीस राहिलेत. आपण जरूर थांबा, फोटो काढण्यासाठी लगेच जाऊ नका. मॅन ऑफ द सिरीज खऱ्या अर्थानं एका खेळाडूनं 112 धावा, अक्षय पाटील मगाशी सांगितलं 112 धावा आणि 2 विकेट अक्षय पाटीलच्या. मात्र एक खेळाडू आहे ज्यानं 166 धावा केलेत, 1 विकेट त्याच्या नावावरती आहे. आवाज देऊयात मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूला, आणि तो खेळाडू आहे कोण आहे? लाल्या. मग कोण? येस, नवी मुंबईचा शतकवीर मयूर पन्हाळकर, टायगर रन मशीन, धान्या वाघ, स्वराज्य 32 शिराळा आणि मिस्टर स्वराज्य 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2.0 चा मालिकावीर मयूर पन्हाळकर, वेलकम. वा, धान्या वाघ आहे स्वराज्य 32 शिराळाच्या क्रिकेटचा सरपंच आहे, क्रिकेटचा स्वराज्य 32 शिराळा क्रिकेटचा सरपंच, अर्थातच मयूर पन्हाळकर मॅन ऑफ द सिरीज. वेल प्लेड, वेल. जोरदार प्रॅक्टिस आणि परफेक्ट प्रॅक्टिस वरती त्यांना हे सर्व काही मिळवलंय. एका रात्रीत नाव मोठं झालेलं नाहीये, भल्याच रात्रींचा दिवस त्यानं केला, नाव कमवलंय आणि आता नाव टिकवण्यासाठी देखील तेवढीच मेहनत त्याची चालू आहे. वेल प्लेड. पुढच्या सर्व भविष्यासाठी, खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा TDPL साठी. थँक्यू सो मच. आणि TDPL चा यंदाच्या वर्षी तरी फॉर्म भर, TDPL चा गतवर्षी फॉर्म भरला नव्हता. खूप साऱ्या शुभेच्छा. काय बोलतो, स्पर्धा एन्जॉय केलीस तू खूप? हो, कालपासून खूप एन्जॉय केली स्पर्धा, खूप छान स्पर्धा झाली. यावर्षी खेळायला खूपच छानच मजा आली, तर खूप छान एन्जॉय केली स्पर्धा. एखाद्या खेळाडूसाठी त्याच्या मागे जो सपोर्ट असतो, गावकरी असतात, जे सपोर्टर्स असतात, जे त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, त्याच्यासाठी अगदी वेडे होतात, ते इम्पॉर्टंट असतात का? तर आमच्या टीमसाठी आमच्या गावचा सपोर्ट असतोच आणि पूर्ण प्रेक्षकांचा पण सपोर्ट होता, तर त्यांच्यासाठी खूप धन्यवाद बोलतो. त्यांचा सपोर्ट काल पण होता आणि आज पण होता. थँक्यू सो मच. मनापासून आभार मयूर पन्हाळकर, अर्थातच नवी मुंबईचा शतकवीर आणि मॅन ऑफ द सिरीज स्वराज्य 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2.0 मध्ये त्याच्या नावावरती राहिला. आणि जाऊयात फर्स्ट प्राइज ऑफ द टूर्नामेंट. मी विनंती करेल कृष्णा मोहिते साहेब, शांतारामजी भाऊ कदम साहेब आणि इतर सर्व मान्यवर विनंती करेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते. मी विनंती करेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते. दिनेश भाई मी विनंती करेल, प्रकाश भाई आपण सर्वजण जॉईंट व्हा, शंकर भाई विनंती करेल आपण या. येस, आपण सर्वांनी हवं तर वरतीच थांबा. आणि आमची संपूर्ण टीम आता आम्ही मध्ये बोलवणार आहोत. निलेश भाई, शंकर भाई मी विनंती करेल आपण सर्वांनी या. आवाज देऊयात. अर्थातच शंकरदादा मोहिते साहेब पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा आयोजित
स्वराज्य 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 म्हणजे 2.0 चा मानकरी ठरतोय श्री 11 कुसाईवाडी संघ. वेलकम चॅम्पियन 2.0 चा चॅम्पियन आहे ही टीम. प्रत्येक संघाला अगदी चारी मुंड्याची केले, प्रत्येक संघाला पाणी पाजले, प्रत्येक संघाला कडे चारलेत आणि फायनलचा मानकरी ठरलाय श्री कुसाई 11. श्री 11 कुसाईवाडी टीम. ट्रॉफी येऊ देत, मी विनंती करेल ट्रॉफी. आमचे कृष्णा मोहिते साहेब, शांतारामजी भाऊ कदम साहेब, त्यांच्यासोबत दादांचा सर्व मित्र परिवार, या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही ट्रॉफी देत आहोत. अर्थातच रणजित कुमार करतो. कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष, मी विनंती करेल आपण या. आपला सन्मान इथे अतिथी कक्षामध्ये केला जातोय. ज्यांनी खऱ्या अर्थानं मेहनत या स्पर्धेला घेतली आहे, शेवटचा सन्मान या स्पर्धेला पूर्ण करत असताना अर्थातच अध्यक्ष अक्षय चव्हाण भाऊ आणि अर्थातच बाळकृष्ण पाटील साहेब उपाध्यक्ष, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपला सन्मान आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय. आपण दोघे या. अर्थातच अक्षय चव्हाण अध्यक्ष चॉकलेट बॉय आणि दुसऱ्या साईडला विनंती करेल बाळकृष्ण पाटील साहेब या. आपला सन्मान यावेळी मात्र केला जातोय. विकासन्ना पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेत आहोत. या सन्मान घ्या ना. कुठे शाल वगैरे. अंकुशजी जाधव, आपण या व्यासपीठावरती. अंकुशजी जाधव साहेब लवकर या. अंकुशजी जाधव साहेब या. तो घे ना. माझ्याकडे दे माईक. वा मेहनत खूप राहिली अक्षय दादा, अक्षय चव्हाण आणि बाळकृष्ण पाटील दादा, तुमच्या दोघांची खूप मेहनत राहिली आहे. पडद्यामागचे हिरो. आज खऱ्या अर्थानं तुमचा सन्मान राहिला असेल तर स्पर्धा अपूर्ण राहिली असते आणि हा सन्मान आम्ही करतोय. मी दोघांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेल अक्षय चव्हाण अध्यक्ष उपाध्यक्ष बाळकृष्ण पाटील साहेब. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी. खूप छान. संपूर्ण स्वराज्य 32 शिराळा आपण सांभाळताय, आपण पुढे घेऊन जाताय आणि स्वराज्य 32 शिराळ्याच्या वतीनं कमिटीच्या वतीनं हा सन्मान आम्ही करतोय. आपली आपुलकीची थाप, तुमची मेहनत, तुमचे विचार, तुमची साथ ही आमच्या पाठीशी अशीच राहो आणि तुमची मेहनत स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचं नाव उंच शिखरावरती घेऊन जाऊ. आम्ही आहोत नेहमी तुमच्या सोबत. आणि हा सोहळा इथे संपन्न होतोय. जाता जाता कोणाचा सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. जाता जाता जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. SP दादा, त्याचा देखील SP दादानी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज.